चिंचोडी काठी प्रदूषण प्रकरणावर आमदार राजाभाऊ खरे यांचा विधानसभेत आक्रमक एल्गार। मला सांगा ताई, हे म्हणतायत की आमच्याकडे प्रक्रिया केंद्र आहे। चला माझ्या बरोबर, 3 मोठे खड्डे तलाव, पाझर तलाव केलेत, त्याच्यामध्ये हे सगळं पाणी सोडलं जात आहे। तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या गावामध्ये बोरला पाणी तरंग आल्यासारखं। मी आता पाण्याची बाटली आणली आहे ताई, ही लक्षवेधी संपल्यानंतर ना मी तुमच्या केबिन मध्ये आणून त्या पाण्याची बाटली देतो, त्याची ही तपासा तुम्ही। 3 सोडियम लागतं, 28 सोडियम पाणी आहे। कसा शेतकरी जगणार, कशा शेती पिकणार? आणि म्हणून माझी एक अध्यक्ष महाराज आपल्या मार्फत ताईंना विनंती आहे, ही 6 कंपन्या जी आहेत, या कंपन्या पहिल्या सील करा, आजच्या आज सील करा, कारण यांनी शेतकरी उद्ध्वस्त होणारं काम केलंय। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातील चिंचोडी काठी MIDC परिसरातील भीषण प्रदूषणाच्या प्रश्नावर आमदार राजाभाऊ खरे यांनी महाराष्ट्र विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून अत्यंत आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरलाय। चिंचोडी काठी MIDC मधील OC, छल्ला, फरफर, बासवा, ॲबो आर्यन व कृष्णा केमिकल या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर रासायनिक दूषित पाणी सोडले जात असल्यामुळे शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त होत आहे। विहिरी आणि बोरवेलमधील पाणी पूर्णपणे दूषित झाले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक शेतकऱ्यांची शेती अक्षरशः नापिकी बनली आहे। इतकेच नव्हे तर या दूषित पाण्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असून विविध आजारांचा धोका वाढताना दिसून येत आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। याच पार्श्वभूमीवर आमदार राजाभाऊ खरे यांनी सभागृहात उभे राहत अत्यंत ठाम आणि आक्रमक शब्दात हा मुद्दा मांडला। शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या कंपन्यांवर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा सरकारने याची जबाबदारी घ्यावी असा थेट सवाल त्यांनी अध्यक्ष आणि सरकारसमोर उपस्थित केलाय। खरे यांनी शासनाला जाब विचारत संबंधित कंपन्यांवर तातडीने कारवाई, प्रदूषण त्वरित थांबवणे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे आणि दूषित पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची ठाम मागणी केली आहे। सभागृहात राजाभाऊ खरे यांच्या आक्रमक मांडणीमुळे हा मुद्दा चर्चेत आला असून चिंचोडी काठीतील शेतकरी आणि नागरिकांच्या न्यायासाठी त्यांचा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे। ताई, मी जबाबदारीने मी सांगतो, त्या MIDC मध्ये जवळजवळ या सर्व ज्या मी नाव घेतलेल्या कंपन्या आहेत, या कंपन्यांनी 3 मोठमोठे पाझर तलाव जसे असतात तशा पद्धतीचे पाझर तलाव त्या MIDC मध्ये केलेले आहेत। हे सगळं केमिकलचं पाणी टँकरनं त्या तलावामध्ये आणलं जातं आणि ते तलाव भरल्यानंतर ना ते पाणी पाण्याच्या टँकरमधून जिथं कोणाची जमीन दिसल त्या जमिनीमध्ये रात्री 10 ते 12 या 10 ते पाटे 5 पर्यंत ते टँकर 20-20 हजार लिटरचे टँकर सोडले जातात। आता ताई मला सांगा, हे तुम्हाला जे उत्तर देत आहेत ते धांदात तर खोटं आहे। जसा ते CA सस्पेंड केला तसाही पुण्याचा आणि तुमच्या सोलापूरचा हे अधिकारी पहिले सस्पेंड करा, हे खोटं उत्तर आहे। तुम्ही माझ्या बरोबर ताई दौरा करा, जवळजवळ तिथल्या विहिरीला पाण्याचे तरंग येत आहेत, घराची जी काच आहे ती पिवळी पडली जाते, जे जनावर जर खाल्लं तिथं बाधित तिथल्या जमिनीवरती तर जनावर मरतायत, जे जनावर गाब गेलेत ते गाबडली जात आहेत। ताई, मी तुम्हाला आज सांगतो, त्या केमिकल कंपन्यामध्ये हजारो कोटी लाखो कोटी रुपयाचा मुरमाचा उपसा झाला का? हे मालक आहेत, प्रश्न घ्या यांनी थोडा ऐका हो अध्यक्ष महाराज, तुम्ही सोलापूर जिल्ह्यातले आहेत। ऐकतोय माझी पहिली लक्षवेधी लक्षात ठेवा, ओगले साहेब, मी 15 महिन्यामध्ये मी आमदार झाल्यावर प्रयत्न करून करून आज माझी लक्षवेधी लागली। माझ्यावर अन्याय करू नका। माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, ह्या कंपन्यांनी 3 मोठमोठे खड्डे खणून त्यात पाणी सोडलेलं आहे।
विहिरीमध्ये मंत्री महोदय बोला मंत्री महोदय इकडं अध्यक्षांच्या चेकडे बघून बोला. अहो अध्यक्ष महाराज, या कंपनीमध्ये 2,000 किलोचा चरस तयार केले जातात, लक्षात ठेवा. चरस आणि ही रॅकेट कधी सापडलं? ठाण्यामध्ये एक चरस सप्लायर ज्या वेळेला ठाणे क्राईम ब्रँचच्या हाती लागला, त्यावेळेला त्याला जेव्हा 3rd डिग्री दिली, त्यावेळेला ठाणे क्राईम ब्रँचची बेंच तिथं माझ्या मतदारसंघातील चिंचोली काठी MIDC मध्ये आली. किती जप्त केला? 2,000 किलो चरस हा त्या केमिकल कंपनीमध्ये जप्त केला. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळेला त्या केमिकल कंपन्यामध्ये चरस जप्त केला. ठाण्याचं पोलीस कर्तव्यदक्ष आहे. मग सोलापूरचं पोलीस काय करत होतं? हजारो एकरची जमीन, आज तिथं 158 हेक्टर जमीन बाधित झाली. 2022 साली उद्योगमंत्र्यांनी सांगितलं की ही जमीन, जी बाधित झालेली जमीन, यांनी सोडलेल्या पाण्यामुळं ती जमीन बाधित झाली. आज मला सांगा, शेतकरी देशदोडीला लागलाय, तिथं काही पिकत नाही. हे MIDCनं मान्य केलं. 158 हेक्टर जमिनीचा प्रस्ताव तुमच्या महाराष्ट्र शासनाकडे उद्योग विभागावर पाठवला, त्यांच्या समितीने ते मान्य केलं. एक प्रश्न आहे, हे जे उत्तर दिले त्याला माझी ताई हरकत आहे. हे उत्तर जे दिले त्याला माझी हरकत आहे. ह्या उत्तर देणारा अधिकारी त्याला ताबडतोब सस्पेंड करा. ज्या कंपन्यांनी करा ना ताई, त्या तुमच्या CA ला सस्पेंड केला या विधानसभेत. ही असाच खोटा वागला म्हणून सस्पेंड झाला. म्हणून तुम्हाला सांगतो अध्यक्ष महाराज, म्हातारी मेलेचं दुःख नाही, पण काळ सोकवतोय. शेतकरी मारायला लागला हो. 158 हेक्टरचा प्रस्ताव पाठवलाय. एकतर 158 एकर जमीन ही शासनानं, तुम्ही आणि उद्योगमंत्री दोघांनी मिटिंग करून ती 158 हेक्टरची खराब झालेली जमीन आहे ती ताब्यात घेणार का? ज्या कंपन्यांनी हे सगळं केमिकलचं रॅकेट केलेलं आहे, ह्या मी घेतलेल्या 6 कंपन्या ताबडतोब सील करणार का?